रात्रीची स्मशान शांतता. स्मशानच होतं ते. त्यामुळेच तिथे खरीखुरी स्मशान शांतता होती. गाव संपलं की शेतजमीन लागत होती. तिच्या मधोमध बैलगाडीचा दांड आणि काही एक अंतरावर एक डोंगर. डोंगराच्या पायथ्याशी वडाचं भलं मोठं झाड. झाडाला मोठमोठ्या पारंब्या आणि त्या झाडालगत हे स्मशान. वाऱ्याने एक दोन पारंब्या जरी हल्ल्या तरीही भयानक वाटायचं. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याचा शेवटचा दिवस होता तो. संध्याकाळी काळ्या काळ्या ढगांनी गर्दी केली होती. पावसाच्या आगमनाचं वातावरण तयार होतं. आता रात्रीचे 12:30 वाजले होते. वाऱ्याचं घोंघावणं वाढत चाललं होतं. पाऊस कोणत्याही क्षणी कोसळेल असं वाटत होतं. वडाच्या साऱ्याच पारंब्या हेलकावे घेत होत्या. कोणती तरी अज्ञात शक्ती त्या पारंब्यांवर झोके घेत आहे की काय असंच वाटत होतं. त्या निर्मनुष्य ठिकाणी कुणाची तरी हालचाल सुरू होती. एक स्त्री सदृश्य आकृती काळ्या कपड्यात तिथे वावरत होती. तिचे कमरेपर्यंत रुळणारे केस हवेवर अस्ताव्यस्त उडत होते. स्मशानाच्या जवळ एका बालकाचं सकाळीच पुरलेलं प्रेत. जंगली प्राण्यांनी उकरून काढू नये म्हणून त्यावर काटेकुटे आणि भले मोठे दगड ठेवलेले होते. ते काटेकुटे दूर फेकले गेले. दगड दूर ढकलले गेले आणि त्या बालकाचे कपड्यात गुंडाळलेले शव मातीतून बाहेर खेचले गेले. एखाद्या हिंस्र श्रापदासारख्या हालचाली होत होत्या आणि गुरगुरणंही तसंच होतं. पुढचं दृश्य अतिशय किळसवाणं होतं. त्या स्त्रीने शवावर चावे मारून मांस खायला सुरुवात केली. तिचं तोंड रक्ताने माखू लागलं. काही मिनिटांनी ती मुख्य स्मशानावर आली होती. ते काळे वस्त्रही तिने उतरवले. स्मशानातली राख आपल्या अंगाला फासली. कापराच्या वड्या पेटवून ती मांडी घालून दक्षिण दिशेला तोंड करून निर्वस्त्र बसली आणि तिने मंत्रोच्चार सुरू केला. कुठल्या तरी अमानवीय शक्तीला ते आव्हान होतं. वातावरण अजूनच गंभीर आणि भयानक बनू लागलं. विजांचा कडकडाट सुरू झाला. पाऊस कोसळू लागला. तिने डोळे मिटले आणि त्या क्षणी ते घडलं. तिची मान धडापासून वेगळी झाली. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. पावसाचं पाणी लाल लाल झालं. सकाळी जगन डोंगराखालून बकऱ्या चरायला घेऊन चालला होता. स्मशानाजवळून पायवाटेने जाता जाता त्याचं सहज लक्ष गेलं. स्मशानावर कुणीतरी पडलेलं वाटलं. त्याने जरा जवळ जाऊन पाहिलं तर तो चक्कर येऊन पडता पडता वाचला. मुंडकं नसलेल्या निर्वस्त्र बाईचं धड पाहून तो भीतीने थरथरत घराच्या दिशेने धावत सुटला. घरी येऊन घराच्या दारापाशीच खाली कोसळला. घरातून कुणीतरी पाण्याचा तांब्या आणून त्याच्या तोंडावर पाणी मारलं. तो खाली बसून थरथरत होता. त्याच्या सर्वांगाला कापरं भरलं. काय झालं जगन? कुणीतरी विचारलं. बराच वेळ तत पप करत त्याच्या तोंडून शब्द फुटले. स्मशानात बाईचं प्रेत. अरे मग त्यात काय एवढं? स्मशानात प्रेतच असणार ना? नाही, स्मशानात मुंडकं छाटलेलं बाईचं धड आहे. दोघे चौघे हिम्मत करून स्मशानाच्या दिशेने धावले. त्यांचाही ते धड बघून थरकाप उडाला. मग कुणीतरी पोलिसांना कळवलं. पोलीस आले. मुंडकं नसल्याने ओळख पटत नव्हती. ते धड शवगृहात हलवलं गेलं. 2 दिवसांनंतर कळालं, कमलादेवी नावाची एक तांत्रिक बाई बेपत्ता आहे. तिच्या पतीने पोलिसात येऊन तक्रार केली होती. चौकशी अंती ती एक धिप्पाड, जाडजूड बांध्याची आणि काळ्याकुट्ट शरीराची महिला होती असे कळले. ते धडही त्याच वर्णनाशी मिळते जुळते होते. पोलिसांनी तिच्या पतीला ओळख पटवण्यासाठी नेले. तिच्या पायातील पैंजणे आणि जोडव्यांवरून त्याने लगेचच ओळखले. आता पोलिसांची चक्रे वेगाने फिरू लागली. गेल्या आठवड्यापासून तिच्या संपर्कात आलेल्या सर्वांचीच कसून चौकशी करण्यात आली. त्यात काही धागेदोरे हाती लागले नाहीत म्हणून पोलीस निरीक्षक मोहितेंनी पुन्हा तिच्या पतीला चौकशीसाठी बोलावले. मुझे कमलादेवी के बारे में पूरी जानकारी चाहिए. त्याच्या डोळ्यात रोखून पाहत मोहिते म्हणाले, बताता हूँ साहब. साहब, हम बिहार के रहने वाले हैं. कमला बहुत महत्वाकांक्षी औरत थी. मैं उसका पति तो था पर घर में उसके ही चलती थी.
वह हमेशा अघोरियों की तपस्या के बारे में तंत्र मंत्र की किताबें पढ़ती थी। अघोर विद्या से सिद्धि प्राप्त करके उससे प्रेतात्माओं को वश में करके लोगों से पैसा कमाने का उसका उद्देश्य था। इसके लिए वह 2-3 साल कामाख्या पीठ स्मशान में जाके कुछ साधुओं के साथ रहती थी। पर अघोर विद्या का इस तरह पैसा कमाने के लिए इस्तेमाल करने का उसका मकसद वहाँ के साधुओं की समझ में आ गया। उन्होंने उसे ज्ञान देना बंद कर दिया और उसको निकाल दिया। उसके बाद वह मेरे साथ ही यहाँ पे आ गई। यहाँ आने के बाद भी उसने कुछ पुस्तकों के द्वारा सिद्धियां प्राप्त करने के लिए साधना शुरू की। वह मंत्र तंत्र का पठन करती थी, लोगों के भूत उतारना, पनौती से पीछा छुड़ाना, बीमारियों को दूर करना, धन लाभ के लिए तावीज देना, अच्छा पैसा कमा रही थी। पर यह सब झूठ था। दरअसल कभी कभी वह जानबूझकर लोगों को फंसाती थी। मुझे यह सब ठीक नहीं लगता था। लोगों को फंसाकर पैसा कमाना अच्छा नहीं लग रहा था, पर मैं कुछ काम धाम नहीं करता था। इसलिए वह जो काम कर रही थी उसे मैं रोक नहीं सकता था। गेल्या काही दिवसात तिचे कुणाशी भांडण वगैरे झाले होते का? मोहितेंनी मध्येच प्रश्न केला। नहीं साहब, किसी से झगड़ा नहीं था, लेकिन एक सूरज नाम का। बोलता बोलता तो थांबला। बोल बोल, सूरज कोण आहे? नहीं नहीं साहब, मैंने गलती से नाम लिया। तो गोंधळला। मोहितेंनी रागीट नजरेने त्याच्याकडे पाहिले. तू नीट सांगणार आहेस का? मला या मर्डरमध्ये तुझाच हात दिसतोय. नीट बोल, नाहीतर तुला 3rd डिग्री दाखवतो. नहीं साहब, मेरा कुछ हाथ नहीं. तो फिर सूरज कौन है? साहब, वो उस दिन गुस्सा होके गया था। मेरी बीबी से कह रहा था कि उसका मंत्र तंत्र सब झूठ है, वह उसे मार देगा। लेकिन क्यों? मुझे नहीं मालूम साहब। मेरी बीबी के मंत्र तंत्र के मामले से मैं दूर ही था। वह जो कहती थी मैं उतना ही करता था। ठीक है, उसका पता बता दे. पोलीस निरीक्षक मोहितेंना आता आपल्याला काहीतरी माहिती नक्कीच मिळेल अशी खात्री वाटू लागली. त्यांनी त्याचा पत्ता लिहून घेतला आणि एका हवालदाराला त्याला घेऊन यायला सांगितले. बोलो साहब. अर्ध्या तासातच सूरज त्यांच्या समोर उभा होता. वय साधारण 50च्या आसपास, वर्ण सावळा आणि अंगकाठी अशी की त्याला पाहता क्षणीच हा काय कमलादेवीला मारणार असा विचार पोलीस निरीक्षक मोहितेंच्या मनात आला. पण ज्या ज्या लोकांवर संशय आहे त्यांची कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय कसून चौकशी करायची ही पोलीस निरीक्षक मोहितेंच्या कामाची पद्धत होती. त्यांनी सरळ सूरजच्या मानगुटीला पकडले. क्यों मारा उसे? अचानकपणे पोलीस निरीक्षक मोहितेंच्या आक्रमक पवित्र्याने सूरज घाबरला. मोहितेंकडे केविलवाना नजरेने पाहत तो म्हणाला, साहब, मैंने किसको मारा? तुझे पता है ना, कमला देवी का मर्डर हुआ है. क्या? सूरज ने चक्रावून उलट प्रश्न केला. सूरज, कमला देवी की गला काटकर हत्या की गई है. अरे बाप, लेकिन साहब, जिसने भी ये किया बहुत अच्छा किया. इसका मतलब यह काम तुमने ही किया है. सब सीधी तरह से बता रहे हो या? साहब, यह बात सच है कि मैंने उसे धमकी दी थी, मगर यह खून मैंने नहीं किया. सूरज ने घडलेली हकीकत सांगायला सुरुवात केली. साहब, मैं गरीबी से तंग आ चुका था. किसी ने मुझे कमला देवी के बारे में बता दिया. कहा कि वह पैसे की बारिश का प्रयोग करती है. मैं उसके दरबार में गया. उसने कहा कि उसे कई सिद्धियां प्राप्त है. उसने 1 महीने के अंदर पैसों की बारिश का प्रयोग करके मेरी गरीबी दूर करने का विश्वास दिलाया. मगर उसने इस प्रयोग के लिए सोने की मांग की. कहा कि यज्ञ में सोना डालना पड़ता है. मैंने उसके बहकावे में आके बीबी के सारे गहने उसे दे दिए. पिछले 6 महीनों से उसने 3 बार यज्ञ किए, पर कुछ हासिल ही नहीं हुआ. तब मुझे पता चला कि उसने मुझे फंसाया है. मैंने मेरे गहने वापस मांगे तो वह इनकार करने लगी. कहने लगी कि सभी गहने यज्ञ में भस्म हो गए,
इसलिए मैं उस दिन उसे धमकी देकर चला गया कि अगर मेरे गहने वापस नहीं मिले तो मैं उसे छोड़ूंगा नहीं। मेरे जैसे कई लोगों को वह ठग चुकी है साहब। पोलीस निरीक्षक मोहितेला त्याच्या बोलण्यात तथ्य वाटले. ठीक है, तुम अभी जा सकते हो, फिर से बुलाएंगे. जी साहब, मान हलवत सूरज म्हणाला आणि निघून गेला. आप भी जा सकते हो. कमलाच्या नवऱ्याकडे पाहत मोहिते म्हणाले. त्यानेही मान हलवली. एक मिनिट. तो निघत असतानाच मोहितेंनी त्याला अडवलं. सुनो, सूरज के गहने ढूंढ के निकालो. उसे सारे गहने वापस करने हैं, समझे? जी साहब. त्याने मान हलवली आणि तोही निघून गेला. मोहिते साहेबांनी सिगारेट सुलगवली आणि धुराच्या वलयांकडे पाहत ते विचारात गळून गेले. पुन्हा त्यांची विचारचक्रे फिरू लागली. मोहिते साहेबांच्या आदेशावरून दुसऱ्या दिवशी स्मशानाच्या आजूबाजूचा परिसर पोलिसांनी पुन्हा एकदा पिंजून काढला. त्यात काहीतरी असे सापडले ज्याने त्यांना तपासाची दिशाच बदलावी लागली. कमलादेवीच्या पतीने मोहिते साहेबांजवळ दागिन्यांचे एक बोचकेच आणून दिले. साहब, यह सब गहने हैं, जिनके है उन्हें आप लौटा सकते हैं. सूरज के गहने भी इसमें ही है. काही मिनिटातच सूरज मोहिते साहेबांच्या केबिनमध्ये त्यांच्यासमोर उभा होता. त्याने सांगितलेल्या वर्णनाचे दागिने मोहिते साहेबांसोबत असलेल्या कॉन्स्टेबलने दागिन्यांच्या गाठोड्यामधून शोधून काढले. मोहिते साहेबांनी ते सूरजच्या ताब्यात दिले. सूरज एकदम भारावून गेला. त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याने मोहिते साहेबांचे पाय पकडले. अरे काय करतोयस, असं म्हणत मोहिते साहेबांनी त्याला उठवले. साहब, बहुत मेहरबानी आपकी, यह हमारा फर्ज है. त्याच्या खांद्यावर हात ठेवत मोहिते साहेब म्हणाले. नंतर कॉन्स्टेबलकडे पाहत ते म्हणाले, सूरजचे दागिने मिळाल्याबद्दल त्याचा जबाब लिहून सही घ्या. कॉन्स्टेबलने मान हलवली. कॉन्स्टेबलने सूरजला खुनीनेच केबिन बाहेर चालण्यास सांगितले. सूरज केबिन बाहेर निघता निघताच मोहिते साहेबांनी काहीतरी आठवून त्याला थांबवलं. एक मिनिट. सूरज मागे वळला. मोहिते साहेबांनी त्यांच्या टेबलच्या बाजूला असलेल्या एका पिशवीतून एक पादुका बाहेर काढली. सूरज, ही पादुका ओळखतो? सूरजने जवळ येत पादुका निरखून पाहिली. साहब, सेवालाल बाबा के आश्रम में 3 विशेष सेवक ऐसी पादुकाएं पहनते हैं. मोहिते साहेबांचे डोळे चमकले. त्यांचा संशय खरा ठरत होता. ही पादुका त्या तिघांपैकी कुणाची असू शकेल? काही अंदाज येतोय का? मोहिते साहेबांनी प्रश्न केला. बाबा के 3 खास सेवकों में से 2 की तबीयत से तो ऐसा लगता है कि यह पादुका उनकी नहीं हो सकती. साहब, यह पादुका जरूर बाबा के सेवक जीवन की हो सकती है. डोंगराच्या पलीकडे सेवालाल बाबाचा आश्रम होता. या बाबांचे वागणे एकदम चमत्कारिक होते. बाबांकडे समस्या घेऊन येणाऱ्या व्यक्तीला बाबा काहीतरी चित्रविचित्र उपाय सांगायचे, काहीतरी गुढमय पुटपुटायचे. कदाचित त्यामुळेच बाबांकडे भक्तांचा जास्त ओढा होता. बाहेर मोठा सभामंडप आणि त्यानंतर एक छोटेसे प्रवेशद्वार. प्रवेशद्वारातून एका वेळी एकाच भक्ताला प्रवेश मिळत असे. गुहेसमान असलेल्या एका पोकळीतून बाबाच्या बैठकीपर्यंत जाणाऱ्या साधारण 100 मीटरच्या रस्त्यात अंधार होता. या रस्त्यात असलेल्या 4-5 मशालींचा काय तो थोडाफार उजेड होता. बाबांच्या बैठकीची खोली साधारण 10 फूट लांब व 20 फूट रुंद होती. बाबाच्या बैठकीच्या मागच्या बाजूला पुन्हा तितक्याच लांबीचा चौथरा. चौथऱ्याच्या मध्यभागी कालीमातेची 15 फूट उंच मूर्ती. बाबांच्या बैठकीच्या बाजूला मानवी कवट्या व हाडांचे दंडुके होते. मध्यरात्रीच्या सुमारास बाबा आणि त्यांचे अत्यंत विश्वासातले 2 सहकारी यांची गुप्तरित्या तयारी सुरू होती. वातावरण अतिशय गंभीर दिसत होते. तशातच त्या खोलीतल्या होमात समिधा, तूप आणि इतर साहित्य जळत असल्याने संपूर्ण खोली धुराने भरलेली होती. बाहेर धो-धो पाऊस कोसळत होता. तरी होमाच्या गर्मीने तिघांच्याही उघड्याबंब शरीरातून घामाच्या धारा वाहत होत्या. जीवन कहाँ गायब है, उसे पता था. आज इतना महत्वपूर्ण काम है. बाबा जीवनवर संतापले. पता नहीं कहाँ गया है वह, हमने बहुत ढूंढा उसे.
बाबाचा एक सहकारी म्हणाला, ठीक है, उससे मैं कल निपटूंगा। अब तुम दोनों ध्यान से सुनो। मैं जैसे बोला हूँ ठीक वैसे ही करना। जरा सी भी भूल हम सबके लिए खतरा बन सकती है। बाबा दोघांकडे पाहत धीर गंभीर आवाजात म्हणाले, जी. दोघांपैकी एक जण म्हणाला, बाबा. दूसऱ्याने शंका काढली, बाबा, कमला देवी की आत्मा पे अगर काबू ना पा सके तो? बेहुदा शक मत करो, मेरा इतने सालों का ज्ञान कब काम आएगा? पर बाबा, मुझे संदेह इसलिए है क्योंकि वह खुद भी काली विद्या में माहिर थी। कहीं उसकी आत्मा आप पर हावी हो गई तो? आपने उसे क्यों चुना? तूने उस दिन भी यही सवाल किया था। कमला देवी को चुनने की वजह यह थी कि वह धीरे धीरे उसके काले जादू का कारोबार बढ़ा रही थी। उसका भक्त परिवार बढ़ रहा था। कई साल अगर ऐसा ही चलता रहा तो अपनी दुकान बंद हो जाती। और तो और पिछले कुछ दिनों से वह स्मशान में कुछ विद्याएं सीख रही थी जिससे वह मेरे आगे निकल जाती। मुझे मेरे काले जादू के लिए एक कटे हुए सर की आवश्यकता भी थी, इसलिए एक पत्थर से दो निशान लगाए। चलो, अब तैयार हो जाओ। मैं आंखें बंद करके बैठ रहा हूँ। मेरी आंखें बंद करने के बाद कोई भी कुछ भी बात नहीं करेगा। सिर्फ मेरी मंत्रोच्चार की आवाज़ ही गुफा में गूंजनी चाहिए। मुझे बिल्कुल भी टोकना नहीं। मैं खुद आंखें खोलूंगा करीब 1 घंटे के बाद. असे म्हणत बाबा भल्या मोठ्या पाटावर बसले होते. समोर असलेल्या वस्तूवरील काळा फडका वर अलगद उचलला. ते कमलादेवीचे मुंडके होते. बाबाने अबीर गुलाल त्या मुंडक्यावर टाकले. बाजूला असलेल्या लिंबावरही अबीर गुलाल टाकून त्याला सुया टोचल्या आणि बाबांनी डोळे मिटले. बाबांचा मंत्रोच्चार सुरू झाला. बाबांचे दोन्ही सहकारी होमामध्ये एक एक वस्तू टाकत दोन बाजूला बसले होते. एकंदरीत धीरगंभीर असे वातावरण होते. काही वेळ गेला असेल. अचानकच त्या गुहेत असंख्य प्रकाशझोत पडले. बुटांचे आवाज दुमदुमले. बाबांच्या दोन्ही सहकाऱ्यांना खसकन ओढून पकडले गेले. बाबांचा मंत्रोच्चार सुरूच होता. अब उठता है अपनी जगह से या डंडे मार के उठाओ. हा आवाज होता पोलीस निरीक्षक मोहितेंचा. त्या आवाजानेही बाबा उठला नाही. उलट त्याचा मंत्रोच्चाराचा आवाज अजूनच वाढला. दांडुक्याचा एक जोरदार फटका बाबाच्या पाठीत पडला आणि बाबा कळवळला. 2 हवालदारांनी त्याला फरफटत बाहेर काढले. बाबाने डोळे उघडले. पोलिसांबरोबर जीवनला बघून तो काय समजायचं ते समजला. पोलिसांनी त्यांना तिघांना एका जीपमध्ये बसवलं आणि जीवनला दुसऱ्या जीपमध्ये कोंबलं. 2 दिवसांनी स्थानिक तहसीलदार, अतिक्रमण विरोधी पथक, पोलीस सुरक्षेसह बाबाच्या अनधिकृत आश्रमावर पोहोचले. बुलडोझरने आश्रमाचे बांधकाम जमीनदस्त होऊ लागले. बग्यांच्या गर्दीत पुढच्याच बाजूला सूरज उभा होता. जसजसे बांधकाम खाली कोसळत होते तसतसा तो टाळ्या वाजवत होता.